दोन्ही सलामीचे फलंदाज सिमरन आणि विकी. शिनाळी संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू सचिन माळी, जे आपण पाहतो मंडणगड तालुक्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये कामकाज पार पडत असणारा असा नामवंत खेळाडू सचिनजी माळी यांना आपण मैदानाच्या मध्ये खेळताना पाहायला मिळते. जवळजवळ 15 ते 20 वर्षांचा असा जुना अनुभव या खेळाडूंच्या मागे असणारा आपण खेळाडू पाहतोय सचिन माळी यांना. पहिला चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने, पहिला चेंडू फुल्ले तिऱ्यावरचा चेंडू होता. स्लो रन प्रकारचा चेंडूला त्या ठिकाणी अलाउन द कार्पेट शॉट खेळला होता आणि एका धावेने एका धावेने खातं खोलले गेले ते शिनाळे संघाचं. पहिल्या चेंडूवरती सिमरनने एक धाव पूर्ण केली. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढचा चेंडू आहे, सुंदर चेंडू, इन स्विंगर चेंडू, त्या सरळ एसटी वरती आदळतोय आणि या ठिकाणी विकेटचा पटत होतोय. पहिला धक्का मिळतोय म्हणजे शिनाळे संघाला. बिग टू मिळून दिला गोलंदाज सचिन माळी याने. सुंदर गोलंदाजीचा नजारा. याला म्हणतात एक्सपिरियन्स, अनुभव, टेम्परामेंट, टेक्निक, या साऱ्या गोष्टी ज्या खेळाडूच्या अंगी आहेत तसा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सचिन माळी यांना. पहिला चेंडू स्लोवर वन प्रकारचा चेंडू टाकला, थोडंसं त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्यासाठी अलाउन द कार्पेट खेळला. डीप लॉंग आपलं प्रोटेक्शन होतं, एक धाव मिळाली. त्यानंतर त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूंना पाहिलं की स्लोवर वन प्रकारचे चेंडू येते, त्यामुळे तशा प्रकारची फलंदाजी करण्यासाठी फलंदाज तयार झाले. परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केला, फास्ट गोलंदाजी केली आणि सरळ निघून गेला चेंडू. तर म्हणजे यष्टांवरती आदळल्याने पहिला विकेट त्या ठिकाणी बाद झाला. तर म्हणजे शिनाळी संघाचा फलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सचिन तयार. पुढचा चेंडू स्लोवर वन चेंडू आहे, चेंडूला कट केले, चेंडू निघून चाललाय. गल्लीच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो चेंडू. एक धाव मिळते आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या 1 ने वाढली, धाव उपस्थिती म्हणजेच 2 या धावसंख्येवरती. पहिली षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. धावसंख्या झाले 2. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सचिन तयार आहेत. षटपीच चेंडू आहे, चेंडूला आता पुन्हा एकदा कट केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक एकदा पुन्हा करतात, झरझरसाठी कॉल केलाय आणि बघता बघता 1चं रूपांतर मात्र 2 धावेमध्ये केले आणि 2 धावेने पुन्हा धावसंख्या वाढली आहे. ती टीम शिनाळे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 या धावसंख्येवरती. आता मात्र पुन्हा एकदा थोडीशी संयमी खेळी करताना पण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, फुले तिरावाचा चेंडू ऑन द साइडला, हेलिकॉप्टर उडवलाय, झेलची संधी आहे वैभवला, वैभवने झेल सिरलाय आणि निघून गेलाय चेंडू सीमारेषेला लगतापर्यंत, बॅकअप येईपर्यंत. 1चं रूपांतर 2 मध्ये केले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि 2 धावेने पुन्हा धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोचल्या ती म्हणजेच 6 या धावसंख्येवरती. पायातला चेंडू होता, चेंडूला थोडासा फ्लिक केला, चेंडू घेऊन केला होता तो डीप लॉंगला. त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे आणि पुन्हा एकदा आता मात्र शॉर्टपिच चेंडूला उंच पटका खेळलाय. आता झेलची संधी आहे, क्षेत्ररक्षकाला झेल खाली आले स्वतः गोलंदाज सचिन माळी आणि सुंदर झेल टिपलाय आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन होतंय. 2रं विकेट त्या ठिकाणी बाद होत आहेत फलंदाजाच्या रूपामध्ये. एक षटक समाप्तीनंतर 2 गडी बाद, धावसंख्या झाली ती म्हणजेच 6. शिनाळे संघाची अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजीचा नजारा आतापर्यंत पेश केले तर म्हणजेच गोलंदाज सचिन माळी याने आपला टेम्परामेंट या ठिकाणी दाखवताना आपल्याला पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये. बघूया पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहेत फलंदाज शिनाळे संघाकडून.
सूरज नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत आयुष. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे गोलंदाजाचा, पहिला चेंडू आहे, स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न, षटपी चेंडू आहे, चेंडूला बाउन्स केल्यामुळे चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, सरळ निघून जातोय यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिरावली, गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय. तुषार हुशार पद्धतीने गोलंदाजी करतोय तुषार. पहिला चेंडू त्याने तशाच प्रकारचा हाताळलाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, आता मात्र शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता 20 मध्ये डीप लॉंग ऑफला, त्या ठिकाणी प्रोटेक्शन येईपर्यंत नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये केले गेले आणि 2 धावेने धावसंख्या वाढली ती म्हणजेच. आणि तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे, कॉल रिसीव्ह झाला नाही, गडी धाव बाद झालाय. काय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं बघा क्षेत्ररक्षकाने, आणि तिसरा धाव घेताना फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. या ठिकाणी अशा प्रकारची अपेक्षा नव्हती त्या ठिकाणी संघाला, परंतु एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाजाकडून केला, परंतु त्या ठिकाणी यशस्वी ठरत नाहीत. कॉल रिसीव्ह झाला नाही, मिस कॉल राहतोय, कॉल कट होतोय आणि त्या ठिकाणी फलंदाजाला मात्र पुन्हा एकदा तंबूच्या रस्त्याने परत येताना पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत फलंदाज आतिश. न्यू फलंदाज आतिश आहे, तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुषार. तुषारने त्या ठिकाणी चेंडू पकडला, तर हुशार पद्धतीने पुन्हा त्या थ्रो केला. त्या ठिकाणी पाहिलं स्ट्रायकरवरतून फलंदाज त्या ठिकाणी सुटल्यानंतर डायरेक्ट थ्रो मारला. यष्टिरक्षक सचिन माळी यांच्या हातामध्ये कोणत्या प्रकारची चूक केली नाही, लगेच यष्टी उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी फलंदाजाला बाद केलंय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, खास करून सतीदेवी क्रिकेट संघ पालेकोण संघासाठी सुंदर प्रदर्शन करताना आपण या खेळाडूंना देखील आपण स्क्रीनवरती पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा गोलंदाज तुषार तयार आहे. स्ट्राईक वरती आता न्यू फलंदाज पहिला चेंडू फेस करतील तुषार यांच्या गोलंदाजीचा. बघूया कशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो फलंदाज करून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, शॉर्ट पिच चेंडू, तो आता मात्र पुन्हा उसळी घेणारा चेंडू होता आणि पुन्हा एकदा डायरेक्ट हिट मारण्याचा चान्स होता, परंतु त्या ठिकाणी यष्टनवरती आदरला जात नाही, परंतु वाईड +1 अशा 2 धावा मिळत आहेत आणि 2 धावेने पुन्हा धाव संख्या वाढली जाते ती टीम शिनाळी संघाची. 10 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती तुषार. पुढचा चेंडू आहे, फुल लेंथ रावाचा चेंडू होता, स्लोवर वन. आता मात्र त्या ठिकाणी त्या चेंडूला यॉर्कर पद्धतीने बनवला फलंदाजाने. निर्धाव चेंडूचे सांगता झाले. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. खरोखर तुषार जशा प्रकारे हुशार पद्धतीने गोलंदाजी करतोय, मैदानी आतमध्ये आपला टेक्निक त्या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे तुषार गोलंदाजी ट्रॅक वरती. आता मात्र स्लोवर वन, परंतु त्या ठिकाणी उजव्या एसटीच्या खूप बाहेर चेंडू पंच वाईड करतात. अवांतर धावेमध्ये थोडासा भर घातला जातोय. गोलंदाज तुषार यांच्याकडून धावसंख्या 1 ने वाढली आहे, जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच शिनाळी संघाची धावसंख्या 11 धावसंख्येवरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचच्या बाजूने. आता मात्र फुल लेंथ रावाचा चेंडू होता, क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ निघून जाते यष्ट्यांवरून चेंडू यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. धाव कोणत्याही प्रकारची मिळत नाही. निर्धाव चेंडूची पुन्हा सांगता झाली आहे, धाव संख्या स्थिरावलेली आहे. आतापर्यंत स्ट्राईक वरती फलंदाज आयुषला आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केला. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके त्या ठिकाणी पाहायला मिळाले नाहीयेत. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आहे, चेंडूला पुन्हा एकदा स्टेप आउटून डी लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न आहे. झेल सुटतोय, जीवनदान मिळाले आहे. तोपर्यंत 1 या धावेचे रूपांतर 2 धावेमध्ये कन्वर्ट केले गेले आहे. 2 धावेने पुन्हा धावसंख्या वाढली आहे, जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाल्या 13. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे तुषार, आणि पुन्हा एकदा चेंडूला बाउन्स करण्याचा प्रयत्न पंच वाईड घोषित करतात. अवांतर धावेमध्ये भर घालतायत. वारंवार मात्र त्याचा चुका केल्या जात आहेत आणि धावसंख्या 1 ने वाढली आहे, जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार करायला गेला तर सुंदर प्रकारची गोलंदाजी सचिनने केली होती. 6 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आतापर्यंत दुसऱ्या धावे षटकामध्ये 14 धावापर्यंत मजल मारली आहे. पुन्हा एकदा परत चेंडू आहे, फुल लेंथ रावाचा चेंडू. पुन्हा एकदा 20 मध्ये मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलाय, झेल खाली, सुंदर टिपलाय, झेल संपलाय खेळ आणि पुन्हा एकदा 1 मोर विकेट गॉन. चौदा या धावसंख्येवरती 4था गडी बाद. दोन षटक समाप्त झाले. 2 षटक समाप्तीनंतर 14 या धावसंख्येवरती
जवळजवळ 4 फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेले पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार होताना आपण पाहतोय. सतीदेवी पालीव संघाचे गोलंदाज ऋषभ. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस चेंडूला ऑन साइडला खेळला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. झेल खाली आले क्षेत्ररक्षक आणि त्या ठिकाणी सुंदर झेल टिपलाय. पंचांकडून काय डिसिजन येतोय आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद. अतिशय चरपामध्ये पुन्हा एकदा धक्का मिळतोय तो म्हणजेच शेनाळी संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय फलंदाज प्रेमला स्ट्राइक वरती जातोय प्रेम. आता मात्र प्रेमपूर्वक फलंदाजी करावी लागेल. तिसऱ्या षटकाचा सामना चालू आहे. तिसऱ्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये प्रेमला मोठे प्रहार करावे लागतील. बघूया घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न प्रेम कडून केला जाणे तितका ताकदीचा गोलंदाज देखील बरोबर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ऋषभला पहिला चेंडू सुंदर प्रकारे टाकला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. फुलटॉस चेंडू. आता मात्र मोठा फटका हा मात्र येतोय. दणदणीत सनसनीत सीमारेखा पार आउट ऑफ द प्लॉट येतोय दमदार षटकार. साधावा 6 धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या दोन पोहोचली म्हणजेच 20 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती प्रेमने आपला आवाज बुलंद करून दाखवला. डगआउट मधून सेट आल्यानंतर पहिल्या चेंडूवरती मोठा फटका प्रेमपूर्वक फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. प्रेम आपल्या संघासाठी शेनाळी संघासाठी आतापर्यंत 20 धावापर्यंत बदल मारले. पुन्हा एकदा येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतात फलंदाज प्रेम. पुढचा चेंडू आहे गोलंदाजांचा आणि आता मात्र सुंदर गोलंदाजी गुडलेन्स पाडवरचा चेंडू निघून गेलाय. यष्टिरक्षकांच्या हातामध्ये धावसंख्या मिळत नाही. धावसंख्या स्थिरावलेली आहे. 20 या धावसंख्येवरती रोख लगावायला गेला आहे ऋषभ यांच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज ऋषभ तयार. पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 पावलांचा रन घेऊन पुढचा चेंडू असेल फलंदाज प्रेम यांच्यासाठी. आता मात्र पुन्हा एकदा खाली राहतोय चेंडू. थोडीशी मिस फिल्डिंग होते यशरक्षकाकडून. तोपर्यंत 22 चरबामध्ये 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. बोल्ड झालाय का यष्टना ब्रश करून गेलेला चेंडू त्रिफळाची झालेला त्याने फलंदाज बाद झाले. त्या ठिकाणी फलंदाज प्रेम यांच्या रबामध्ये पुन्हा एकदा धक्का मिळतोय. बोल्ड झाले का जवळजवळ 6वा विकेट या ठिकाणी बाद झाला तो म्हणजे शेनाळी संघाचा. येणाऱ्या 2 चेंडूचा अजून एक खेळ शिल्लक आहे. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत. फलंदाज रोहन फलंदाजासाठी मैदानाच्या आतमध्ये गेलेत. 2 चेंडूवरती बघूया कशा प्रकारच्या किती धावा जमवल्या जात आहेत. पुढचा चेंडू आहे ऋषभ यांचा. फुलटॉस चेंडू आपण एकदा ऑन साइडला आनंद कार्पेट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे आणि निघून जातोय चेंडू. सीमारेषा पार येतील धावा 4. येतोय दमदार चौकार. 4 धावेने पुन्हा धावसंख्या वाढली आहे. धावून पोहोचल्या ती म्हणजे 24 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा आता मात्र जोरात टाकण्याचा प्रयत्न आहे. डाव्या स्टीच्या बांधावरचे पंच वाईट करार करतात. आपण त्या धावेमध्ये भर घातली आहे. धावसंख्या पुन्हा 1 ने वाढले. जाऊन पोहोचले ते म्हणजे 25 या धावसंख्येवरती. या षटकातील जे 2 मोठे फटके 2 प्रहार षटकार आणि चौकारांचे जे मोठे प्रहार या ठिकाणी पाहायला मिळालेत. नक्कीच बघूया या ठिकाणी
सामन्याचं समीकरण कशा प्रकारे पुन्हा एकदा शिनाळे संघाकडे झुकताना पाहायला मिळतंय आणि आता मात्र स्लोअर वन चेंज ऑफ द पेस व्हेरिएशन आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. षटक समाप्त झालेल्या 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या बनल्या 25. सामना जिंकण्यासाठी 26 धावांचा पाठलाग करायचा. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण घेणार आहोत. टॉस केला जाणार म्हणजेच माप्रळ वर्सेस रानवली. दोन्ही संघाच्या करताना विनंती आपण टॉस साठी या. हॅलो हॅलो पुढील सामना होते महाप्रळ विरुद्ध रानवली बरोबर. पुढील होणारा सामना दोन्ही संघाचे कर्णधार महाप्रळ आणि रानवली. टॉस का बॉस साठी नाणेफेकचा कौल करण्यासाठी यायचा आहे. टॉस का बॉस मध्ये महाप्रळ आणि रानवली दोन्ही संघाचे कर्णधार. माझी विनंती असेल की टॉस का बॉस मध्ये यायचं तुम्ही. महाप्रळ संघाचे कर्णधार आपणास विनंती असेल की टॉस का बॉस मध्ये यायचं आहे आपण नाणेफेकचा कौल करण्यासाठी. रानवली संघाचे कर्णधार वीरेंद्र इथे उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन चाकोबा खामराज चषक 2025 मध्ये. महाप्रळ संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. हॅलो चला सामना चालू करायचा आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आपण पाहतोय त्या ठिकाणी सतीदेवी पाले संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार झालेले आहेत शेनाळे संघाकडून. पहिला चेंडू फुलटॉस चेंडूला त्या ठिकाणी खेळ काढले फाईन लेग क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये जाईल चेंडू. 2 धावांसाठी 2 धावांनी आगाज केले गेले. फलंदाज पाले संघाच्या फलंदाजाकडून सतीदेवी पाले संघाचे फलंदाज. दोन्ही संघाचा 12th मॅच या ठिकाणी अजूनही आला नाही. स्ट्राइक वरती तुषार, नॉट स्ट्राइक एंड वरती अजय आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहेत ते म्हणजेच शिनाळे संघाकडून. बॉलर्स नेम
पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सजवलेले आपण पाहतोय. यष्टिरक्षक पाहायला मिळतंय. त्यानंतर शॉर्ट लेगला एक खेळाडू पाहायला मिळतंय. शॉर्ट मिड विकेटला एक खेळाडू पाहायला मिळतोय सर्कलच्या आतमध्ये. त्यानंतर शॉर्ट कव्हरला एक खेळाडू पाहतोय. त्यानंतर पुन्हा एकदा आपण डीपचं प्रोडक्शन पाहायला गेलो तर डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग अशा प्रकारचं डीपचं प्रोडक्शन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू बॉलर तयार पंचांच्या डाव बाजूने गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा चेंडू आहे तुषार यांच्यासाठी. शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. डिक्लेअरच्या रूपामध्ये 2 धाव मिळत आहेत. 2 धावेने पण धावसंख्या वाढते ती म्हणजेच सतीदेवी क्रिकेट संघ पालेकोट संघाची धावसंख्या 2 चेंडू आणि 4 धावांवरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहेत आयुष पंचांच्या डाव्या बाजूने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येते फलंदाज तुषार यांच्यासाठी. आपण या ठिकाणी खास करून जर पाहायला गेलं तर नवीन खेळाडूंना या ठिकाणी संधी दिली गेली आहे सतीदेवी पालेकोट संघाकडून. पुढचा चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने तुषार प्लेस केले. शॉर्ट लेगच्या शेने जातो चेंडू. 1 धाव पूर्ण करतात. एका धावेवरती समाधान मानतात. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावून पोहोचते म्हणजेच 5 या धावसंख्येवरती. येणाऱ्या चेंडूचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार. 15 चेंडूमध्ये धावा बनवायचे आहेत. 21 धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 5 धावांवरती वैयक्तिक खेळ केले. तुषारने नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो तर स्ट्राईक वरती अजयला पाहतोय. बघा अजय कशा प्रकारची फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. पहिल्या चेंडूचे फेस करतील. पहिल्या चेंडूला त्या ठिकाणी जाऊ दिले. पंचाने त्या ठिकाणी नो घोषित केले. 9-4 मध्ये 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 6 धावसंख्येवरती. फ्री हिट आहे नेक्स्ट चेंडूवरती. बघूया कशा प्रकारची फलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे अजयसाठी. फ्री हिटची संधी आहे. चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. फायनल क्षेत्रामध्ये चाललाय चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये धावा मिळतील फक्त 2 धावेने. पुन्हा धावसंख्या 1 की 2. एक धाव आहे डिक्लेअर मध्ये. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली म्हणजे 7. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने. आता मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला घेऊन काढलाय. आनंद कार्पेट 1 धाव निश्चित त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका धावेवरती समाधान. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवरती. येणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये चेंडूंचा खेळ शिल्लक आहे म्हणजेच 13 मध्ये बनवायचे 18 धावा बनवायच्या. कशा प्रकारची गोलंदाजी करणार बघूया गोलंदाजी ट्रॅक वरती. आतापर्यंत दोन्ही सलामी फलंदाज डटून फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र थोडा पुन्हा एकदा पंच नो घोषित करताना पाहायला मिळतात. पिचिंग द आउटसाइड. त्यामुळे 9-4 मध्ये पुन्हा एकदा अतिरिक्त 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचल्या ती 9 या धावसंख्या होती. नेक्स्ट चेंडू पुन्हा एकदा फ्री हिटची संधी आहे. वारंवार 2 चेंडूवरती फ्री हिटचा चान्स दिला गेला गोलंदाजांकडून. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने. 10-12 पॉइंट घेऊन फलंदाजासाठी षटपी चेंडू त्याला कट केलंय. चेंडूकडे काढलंय. शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी एकदा पूर्ण केलाय आणि एका धावेवरती समाधान मानतात दोन्ही फलंदाज. षटक समाप्तीचा इशारा आलाय पंचांकडून. 1 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली म्हणजे 10 धावा. येणाऱ्या 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 षटकामध्ये धावा बनवायच्या 16 म्हणजे 8 ची सरासरी 2 षटकामध्ये पूर्ण करायचे. नक्कीच अजून देखील सामन्याचं समीकरण शेवटपर्यंत पाहायला मिळेल. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करणार गोलंदाज शेनाडी संघाचे गोलंदाज. स्ट्राईक वरती तुषार. नॉन स्ट्राईक एंड वरती साथी फलंदाज. एक षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 10. पुन्हा एकदा टीम मीटिंग केली जाते. चर्चा होते त्या ठिकाणी. चर्चा होणं गरजेचं आहे परंतु खर्च मात्र जास्त होणार नाही याची मात्र काळजी घ्यावी लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. बघूया पुन्हा एकदा कशा प्रकारचे त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी बनवली जाते मैदानाच्या आतमध्ये.
क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण खास करून पाहतो शिनाळे स्ट्राईक वर तुषार हुशार पद्धतीने त्या ठिकाणी गोलंदाजी केली आहे तुषारने, परंतु तशाच प्रकारच्या आता हुशार पद्धतीने फलंदाजी करताना देखील आपण तुषारला पाहतोय. ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्या संघासाठी देताना सतीदेवी क्रिकेट संघ पालेकोंड या संघासाठी देताना आपण पाहतोय. 12 चेंडूमध्ये 16ची गरज. क्षेत्ररक्षण सजताना पाहता आपण गोलंदाजाला यष्टिरक्षण पाहायला मिळतं. ऑफसाईडच्या दिशेने जर आपण पाहायला गेलं तर शॉर्ट कव्हरच्या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळतोय. पॉइंटला खेळाडू पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू पाहतोय. डीप लॉंग ऑफला अशा प्रकारचं ऑफसाईडचं क्षेत्र. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. विकी गोलंदाजी मार्क वरती तयार. पहिला चेंडू पंचाच्या उजव्या बाजूने सामोर जातील फलंदाज तुषार. षटपी चेंडू आहे. षटपी चेंडूला पूल पूल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. आउट ऑफ द प्लॉट येतोय षटकार साधावा. सहा धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचल्या ती म्हणजे 16 धावसंख्येवरती पूर्णपणे थांबले. वेट अँड वॉच मला खेळ मैदानाच्या आतमध्ये केला तुषारने. हुशार पद्धतीने हा फटका सजवला आणि मिड विकेटच्या डोक्यावरून निघून गेला चेंडू सीमारेखा पार. 7 धावांसाठी सुंदर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विकी तयार आहे. पुढचा चेंडू असेल तर म्हणजे तुषार यांच्यासाठी. पण आता मात्र ब्लॉकवरचा चेंडू होता. चेंडूला कट केले. चेंडू निघून गेलाय. शॉट फाईनल क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 धावामध्ये 1 धावेने पुन्हा धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचते ती 17 धावसंख्येवरती. सुंदर फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली तुषार यांच्याकडून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे विकी. आता मात्र लेग स्विंग करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बराचसा उसळी घेऊन बाहेर निघून गेल्यानंतर पंच अवांतर धावेमध्ये घोषित करताना आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्ट्राच्या मध्ये टोटल मध्ये 1 धावे ॲड होते. 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 18 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाज विकी तयार आहेत. पंचाच्या उजव्या बाजूने पुढचा चेंडू आहे. षटपी चेंडू आहे. पुन्हा एकदा खेळून काढला मिड विकेटच्या दिशेने निघून चाललाय चेंडू सीमारेषा पार. आउट ऑफ द प्लॉट. पुन्हा एकदा येतो 1 मोर षटकार साधावा. रणवली संघाचे कर्णधार आपण कुठे असताना लगेच कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. धावसंख्या 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 24 या धावसंख्येवरती. आणि पुन्हा एकदा आता मात्र फ्लिकचा पटका त्या ठिकाणी खेळला. एकदा पूर्ण करण्यात दुसऱ्यासाठी कॉल करतायत. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग मिस फिल्डिंग पाहायला मिळते. त्यापर्यंत दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेल्या. 2 धावांनी धावसंख्या वाढली. धावून पोहोचली ती म्हणजे 26 या धावसंख्येवरती. जवळ ससामन्याचं समीकरण विजयाच्या दिशेने आणि विजय संपादन केले ते म्हणजे टीम सतीदेवी पालेकोंड संघाने. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी. हार्ड लक त्या ठिकाणी टीम शिनाळे आपण देखील या ठिकाणी आलात. आपला उत्तम असा खेळ या ठिकाणी दाखवला त्याबद्दल देखील आपले आभार. त्यानंतर हॅलो, तुषार माळी या सामन्याचा सामनावीर असेल तुषार माळी. तुषार माळी कृपया कॉम बॉक्स मध्ये यायचं आहे.